त्यांना बघून मला जास्त खरं तर आनंद वाटला. कारण आता आमचा वरती विषय तोच झाला, की विद्यार्थ्यांशी तुम्ही बोलता का वगैरे असं. तर मी ऍक्च्युली हे 4-4.5 वर्ष झाली, की ज्याला मी कॉलेजमधल्या कॉलेजेसमध्ये जाऊन मुलांशी बोलायचं, याला मी सुरुवात केली होती. आणि त्याचं कारण असं झालं होतं, की औरंगाबादला एका MGM युनिव्हर्सिटी म्हणून आहे, महात्मा गांधी मिशन. तर तिथल्या विद्यार्थ्यांशी बोलत असताना मी एकदा असं बोर्डवर लिहिलं, की रॅशनॅलिटी इन जर्नलिझम. आणि मास्टर्स इन कम्युनिकेशन करणारी मुलं समोर बसलेली होती, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं होतं. त्यांनी मला असं विचारलं, की रॅशनॅलिटी म्हणजे काय. तर मला वाटलं, की बुवा याला कदाचित शब्द म्हणून अर्थ नाही लक्षात आला, म्हणून मी लिहिलं बोर्डावरती, की विवेक. तर त्यांनी मला विचारलं, विवेक म्हणजे काय. आणि मग माझ्या लक्षात आलं, की किती बेसिक लेवल पासून काम करण्याची गरज आहे. आणि त्या 4.5 वर्षापूर्वी ती ज्या दिवशी एक बातमी आली होती, लिंचिंगची घटना घडली होती. आणि उत्तर प्रदेशमधली ती घटना, जिथं मांस, गाईचं मांस जवळ आहे असं समजून एका मुस्लिम मुलाची हत्या करण्यात आली होती. आणि मी त्याला विचारलं, की या मुलाला का मारलं. तर तो मला तो विद्यार्थी जो होता तो मला असं म्हटला, की कारण त्याच्याकडे गाईचं मांस होतं. म्हटलं मग काय झालं. तर म्हणे नाही, गाय आपली आई असते. तर म्हटलं मला नाही वाटत. माझ्या आईला मी असं उघडं नागडं रस्त्यावरती उकिरड्यावर सोडणार नाही म्हटलं, जर तुमची आई असेल तर. पण ही जर आई आहे असं म्हणता, तर तुला का असं वाटतं की गाय आपली आई आहे. तर तो मला म्हटलं कारण गाय आपल्याला दूध देते. तर म्हटलं मग विवेक असं सांगतो, की गाय आपल्याला दूध नाही देत, आपण गायचं दूध काढून घेतो. ती काही स्वयंस्फूर्तीने आपल्या दारांमध्ये येऊन उभी राहत नाही, माझं दूध घ्या म्हणून. आपण गायचं दूध काढून घेतो, हा विवेक झाला. आणि ज्या माणसाला पहिल्यांदा कळलं की गाईचं दूध घेता येतं, काढता येतं, त्याच्या मनात त्या दिवशी भारतातला पुरुष जागा झाला. कारण त्याच्या मनात पहिल्यांदा त्याला खंत वाटली, की त्या वासराच्या हक्काचं दूध त्यांनी काढून घेतलंय. मग त्याला खंत वाटली, आणि खंत वाटल्यानंतर तो पुरुषी मानसिकता त्याच्या मनातली जागी झाली, की आणि त्याने तिला आई म्हणून टाकली. कारण जर त्याग करायचा असेल, दुःख सहन करायचं असेल, तक्रारही नाही करायची, तर तिला आई म्हणणं सगळ्यात सोपं आहे. एकदा तिला आई म्हटलं, की मला वाटणाऱ्या शर्मेमधून मी मोकळा. आणि मग तो पहिले बेशरम झाला, आणि मग तो बेशरमांची फौज निर्माण करत गेला, जी तुझ्यापर्यंत आली म्हटलं. आणि म्हणून तुलाही असं वाटतं की ती आपली आई आहे. त्याच्या पाठीमागे असलेली ही पुरुषत्वाची मानसिकता आहे, स्वतःला वाटणाऱ्या लाजेतून मोकळं करून घेण्याचं, स्वतःला आपला पाय मोकळा. ही जी टिपिकल मानसिकता आहे ही त्याच्या मागे आहे, म्हणून ते आई म्हटलं जातं. आणि म्हणून या घटना घडतायत. त्याच गायीचं मूत्र पवित्र वाटतं, त्याच गायीचं शेण पवित्र वाटतं, पण तो मनुष्य पवित्र वाटत नाही. तो अपवित्र वाटतो, तो शूद्र वाटतो, तो अस्पृश्य वाटतो. तर हे चुकीचं आहे. आणि मग मी त्या सरांना, तिथल्या ते जे संस्थापक आहेत बाबूराव कदम म्हणून, मी त्यांना म्हटलं की मला तुमच्या कॉलेजच्या मुलांबरोबर गप्पा मारायच्या. आणि त्यांचा एक रुक्मिणी हॉल आहे, तिथं 1000-1100 मुलं बसतात. तर त्यांनी शनिवारी त्या सगळ्या कॉलेजमधल्या एकूण 1100 मुलं ती जमवली तिथं, विशेषतः जर्नलिझम, मासकॉम आणि ही अशा कोर्सेस करणारे. आणि मग मी तेव्हा त्यांना तेच म्हटलं, की मी काय राजकीय पक्षाचा नेता बिता अशातला भाग नाही. मी पत्रकार होतो, आज नाहीये पत्रकार. पण माझी मुलगी तुमच्या वयाची आहे, आणि तुमच्या पिढीमध्ये काहीतरी खूप गैरसमज आहेत, राग आहेत, काहीतरी अपप्रचार झालेला आहे. तर आपण बोलूयात. आणि एक बाप म्हणून मला जे तुम्हाला पुराव्यासह सांगता येईल ते मी तुम्हाला सांगेन. आणि मग सुरुवातीला ती अशी खूप अडखळत सुरुवात झाली, कारण एकदम बिचकतात प्रश्न विचार म्हटल्यानंतर. पण एक 5-10 मिनिटांनंतर ते सुरळीत व्हायला लागलं. त्यात मग काही मुलं एकाने मला विचारलं, की नोटेवरती गांधीजींचा फोटो कशाला पाहिजे. आता हे सगळे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतले प्रश्न आहेत, की नोटेवर गांधीजींचा फोटो कशाला पाहिजे. तर म्हटलं कारण नोट सेक्युलर असते ना. 5 रुपयाची नोट जात, धर्म, पंथ, लिंग, भाषा, श्रीमंत, गरीब, शिक्षित, अशिक्षित असा कुठलाही भेदभाव करत नाही. ती अंबानीसाठी सुद्धा 5 रुपयाची, अदानीसाठी सुद्धा 5 रुपयाची, तुमच्यासाठी पण 5ची, आणि एखाद्या फेरीवाल्यासाठी पण 5चीच. ती भेदभाव करत नाही, म्हणून नोटेवर गांधीजी, आणि म्हणून नोटेवर दुसरं कोणी नाही, हे सांगितलं. मग असं आमचं एक एक सुरू झालं. एकाने मला विचारलं, की आता 21व्या शतकात गांधीजींचा अभ्यास करायची काय गरज आहे. तुम्ही म्हटलं तू कितवीत आहे. तर म्हणे SYला आहे.
तुमच्यामध्ये पण असतील. म्हटलं SY ला आहे. तर म्हटलं तू शाळेत गेला त्यावेळेला शाळेत कसं वागायचं असं आई वडिलांनी सांगितलं. तर म्हणे असंच सांगितलं की चांगलं वागायचं, शिक्षकांचा आदर करायचा, मोठ्यांचा आदर करायचा, वर्गात भांडणं मारामाऱ्या काही करायच्या नाहीत आणि प्रामाणिकपणाने अभ्यास करायचा. म्हटलं कॉलेजमध्ये गेला तेव्हा काय सांगितलं. तर म्हणे नाही सांगितलं, पण अशीच अपेक्षा असेल. म्हटलं नोकरी लागेल त्यावेळेला एम्प्लॉयरची तुझ्याकडून काय अपेक्षा असेल नोकरी देणाऱ्याची. तर हे टीम पर्सन म्हणून काम करावं, सगळ्यांचा एक भाग म्हणून काम करायचं, प्रामाणिकपणे सचोटीने काम करायचं, आपापसात कोणाचे लेग पुलिंग ज्याला म्हणतात ते करायचं नाही, भेदभाव करायचे नाहीत काम करत असताना. तर म्हटलं मग आयुष्यभर चांगलं जगण्यासाठी म्हणून जर गांधींचाच मार्ग सांगितला जातो तर मग गांधींचा अभ्यास का नाही करायचा. जर तोच मार्ग अपरिहार्य आहे, असं कोणी सांगतं का तुला की दुसऱ्या धर्माची मुलगी दिसली की बलात्कार कर. नाही नाही म्हणे. म्हटलं मग असं सांगणारे पण होऊन गेले, पण त्यांचा आदर्श नाही सांगितला जात ना जगायचं कसं याच्यासाठी. हाच जर सांगितला जातो तर मग हा करायचा अभ्यास. असं करत 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 नाही आम्ही 9:30 वाजता सकाळी सुरू केलं होतं, 5:30 पर्यंत चाललं त्या मुलांबरोबरच. खूप काय काय विचारलं की भगतसिंगांना भेटायला नेहरू गेले होते का. हा टिपिकल व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा प्रश्न होता. तर म्हटलं 1 मिनिट थांब, मी माझ्या लॅपटॉपवर त्याला काढून दाखवलं. म्हटलं बघ, भगतसिंगांना भेटायला 2दा नेहरू गेले होते. भगतसिंगांचे जे वकील होते ते नेहरूंनी दिले होते, त्यांचं नाव आसफ अली, मुस्लिम होते. म्हटलं भगतसिंगांचे वकील होते. भगतसिंगांच्या फाशीच्या शिक्षेवरती सही करायला नकार देणाऱ्या जजचं नाव होतं सय्यद हैदर आगा, आणि म्हणून सय्यद हैदर आगांना नोकरीवरून काढून टाकलं. दुसऱ्या दिवशी इंग्रज एक जज नेमला गेला आणि त्यांनी कोर्टाची सुनवाई, याला आपण म्हणतो, 1ही तास 1ही मिनिट घेतलेली नसताना आला आणि त्यांनी फक्त फाशीच्या ऑर्डरवर सही केली. तर म्हटलं हे कळलं तुला आता भगतसिंगांना भेटायला गेले होते. तर म्हणे हो. म्हटलं मग आता मला सांग, अमित शहाला भेटायला मोदी गेले होते का तुरुंगात. अमित शहा होता तुरुंगात, गेला होता का मोदी. तर म्हणे नाही नाही. म्हटलं मग आता तू विचार कर, प्रॉपगंड्यामध्ये किती अडकून राहायचं या गोष्टीचा विचार तू कर म्हटलं. तर हा खरोखर महत्वाचा विषय आहे आणि मला असं वाटतं ना की रॅशनॅलिटी असणं आजच्या नवीन पिढीमध्ये, विवेक, सतत मनात प्रश्न आले पाहिजेत सतत. तुम्हाला खोटं वाटेल, माझ्या मनात मी नाशिकचा आहे, नाशिकला कुंभमेळा दरवर्षी होतो आणि 2016चा कुंभमेळा होता आणि त्यावेळेला माझ्या मनात असं आलं की हा सुरू कधी झाला, कुंभमेळ्याची सुरुवात कशी झाली, आपण नाशिकमधले आहोत, ही कोणी सुरुवात केली. म्हणून पहिल्यांदा मी काय केलं तर आपल्याला तुम्हाला माहिती असेल, चायनीज प्रवासी भारतात येऊन गेले, 16 वर्ष राहिले, त्यांनी त्यांच्या प्रवास वर्णनाची सगळ्या डायऱ्या लिहून ठेवल्या. त्याच्यानंतर फ्रेंच प्रवासी इथं आले, ते 16 वर्ष राहिले. आता 16 वर्ष इथं राहिलेले माणसं, ज्या देशामध्ये दर 3 वर्षांनी 4 वर्षांनी कुंभमेळा होतो, त्यांच्या त्या 16 वर्षाच्या प्रवासामध्ये एकदा तरी उल्लेख असायला पाहिजे. त्यात फेस्टिवल ऑफ लाईट्सचा उल्लेख आहे, म्हणजे दिवाळी आपल्याकडे होते, तर दीपावलीचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे. याचा का नाही उल्लेख. म्हणून मी आणखीन शोधायला लागलो आणि म्हणजे मी शोधपत्रकार म्हणून काम केलं, इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट म्हणून केलं. पण हे तुम्हीही लक्षात ठेवा की इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम हे फक्त राजकारण आणि गुन्हा याच्यात नसतं, ते कल्चर टू ऍग्रिकल्चर असावं लागतं. प्रत्येक क्षेत्रात शोध घ्याव्या अशा खूप गोष्टी आहेत. तर हे मी शोधत होतो. मग मला फरमानं मिळाली, अकबरांनी पाठवलेली फरमानं. अकबरांनी पहिल्यांदा या सगळ्या महंतांना, आखाड्यांना पत्र पाठवली आणि त्यांना बोलावलं आणि त्यांना विचारलं की आम्ही हजला जसे एकत्र येतो तसे तुम्ही एकत्र यावे, यासाठी काहीतरी सुरू करा. मग ते सगळे म्हणे आम्ही आपापसात चर्चा करू आणि आम्ही ठरवू. मग ते गेले. अशा त्यांच्या वेळेला 13 मीटिंग झाल्या वेगवेगळ्या विषयांवरती, त्यांच्या बैठका घेऊन. मग त्याचा अंतिमता असं झालं की पुराणातली एक कथा आहे, समुद्र मंथन झालं, त्याच्यातून अमृत मिळालं. अमृत मिळाल्यानंतर देव अमृत घेऊन पळाले, राक्षस मागे लागले आणि त्या गडबडीत 4 ठिकाणी भारतामध्ये अमृताचे थेंब सांडले. तर ती 4 ठिकाणं कुठली, याचं कारण असं, ती स्टोरी का तयार होते की कुंभमेळा एकाच ठिकाणी जर करायचं ठरवला तर देशभरातले सगळे हिंदू तिथं येऊ शकणार नाहीत, म्हणून ते विभागलेलं करा. म्हणून ते 4 थेंब पडले. मग ते कुठे पडले तर हरिद्वारला पडले, उज्जैनला पडले, अलाहाबादला पडले आणि त्र्यंबकेश्वरला पडले. मग या ठिकाणी कुंभ करायचा.
मग प्रत्येक ठिकाणी 3 वर्षांनी करायचा. म्हणजे नाशिकला या वर्षी झाला तर 3 वर्षांनी तो दुसरीकडे कुठेतरी असेल आणि पुन्हा 12 वर्षांनी तो पुन्हा नाशिकला असेल. म्हणजे दर 3 वर्षांनी यांच्यासाठी काही ना काहीतरी एका ठिकाणी एकत्र येतील असं आयोजित होईल. मग याचा खर्च कसा भागवायचा? मग याचा खर्च कसा भागवायचा म्हणून अकबरांनी या सगळ्यांना, या आखाड्यांना या 4ही ठिकाणी 2,500-3,000 हजार एकर जमिनी दान दिल्या. आजही त्र्यंबकेश्वर आणि या इतर सर्व ठिकाणी असलेल्या आखाड्यांच्या जमिनीची दानपत्र ही आजही अकबराची आहेत, जी नंतर म्युटेशन एंट्रीज ज्या वेळेला सुरू झाल्या आपल्याकडे तेव्हा इंग्रजांनी म्युटेशन एंट्रीज मध्ये आणल्या. पण या सगळ्या जमिनी त्यांनी दान केलेल्या आहेत आणि या जमिनींवरती या 12 वर्षामध्ये जो महसूल मिळेल त्या महसुलातून त्या ठिकाणचा कुंभ आयोजित करा हे त्यांना सांगितलं. मग पहिला आयोजित केला गेला अलाहाबादला. त्या अलाहाबादच्या कुंभला अकबर स्वतः गेला उद्घाटनाला, त्यांनी स्नान केलं आणि म्हणून पहिला दिवस हा शाही स्नान म्हटला जातो, कारण बादशहानी स्नान केलं तिथं. अन्यथा या हिंदू परंपरेत हा फारसी शब्द येण्याचं काही कारणच नाही. तर ही आपली खरी संस्कृती आहे. हे मीच म्हणतो अशातला भाग नाही. सावरकरांनी त्यांच्या अभिनव भारतमध्ये पत्र लिहून ठेवलेलं आहे, आजही आहे. त्या पत्रात त्यांनी म्हटलंय की या देशातला पहिला धर्मनिरपेक्ष राजा अकबर होता, म्हणून माझ्या मृत्यूनंतर सुद्धा अकबराची जयंती इथं साजरी केली जावी, जी केली जाते अभिनव भारतमध्ये. हीच ती परंपरा आहे आणि हे आपण लक्षात घ्यायला हवं. आज इतकी वर्ष ओलांडून गेल्यानंतर आज आपण कुठल्या काळाच्या उंबरठ्यावरती आहोत किंवा किंबहुना कुठल्या काळात आपण ऑलरेडी प्रवेश केलाय. इथे जर का मी माणसाला वाटण्याच्या गोष्टी करत बसलो तर तुमची प्रगती तुम्ही साधणार कशी? ही होऊच शकत नाही. 25-26 कोटी लोकसंख्येचा द्वेष करून काही मिळणार नाही. पण ही जी इंग्रजांची डिवाइड अँड रूलची पॉलिसी होती, म्हणजे 1857चं तुम्ही सगळ्यांनी वाचलं असेल तुमच्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये. 1857ला सावरकरांनी असं म्हटलं की हे पहिलं स्वातंत्र्य युद्ध होतं. इंग्रजांनी त्याला बंड म्हटलं, म्युटिनी म्हटलं, त्यांनी त्याला फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स म्हटलं. तसंच पुस्तकही लिहिलं. त्या पुस्तकात त्यांनी असं लिहिलं की या देशातली धर्मनिरपेक्षता जर टिकली तर इंग्रजांना 8 दिवसात अरबी समुद्रात बुडवता येईल. हे वाक्य आहे त्यांनी लिहिलेलं त्यातलं. आणि ते संपल्याबरोबर इंग्रजांच्या हे लक्षात आलं, त्यांच्याही हे लक्षात आलं की ही एकजूट जर टिकली तर हे होऊ शकणार नाही. बहादूर शाह जफरला पुन्हा सम्राट करण्यासाठी हिंदूंनी पुकारलेला ही जिहाद आहे असं सावरकरांच्या पुस्तकातलं वाक्य आहे. वर्ड टू वर्ड वाक्य सांगतोय. आणि मग हे असताना आज ज्या डिवाइड अँड रूल वरती या देशामध्ये असलेल्या माणसांमध्ये जेवढ्या काही म्हणजे भेदाच्या रेषा होत्या त्या सर्व भेदाच्या रेषा वाढवणं, त्या रुंद करणं, त्या खोल करणं हे इंग्रजांनी केलं आणि म्हणून इथं 150 वर्ष राहिले. आजही त्याच अजेंड्यावर जर कोणी करत असेल तर त्यात डेव्हलपमेंट नाहीये ना, त्यात विकास नाही, त्यात फक्त विनाश असू शकतो. आता तुम्ही विद्यार्थी आहात, मला तुम्ही सांगा, माझ्याकडे तर ते एक्झामिनेशन पेपर्स पण आहेत. म्हणजे मेडिकलचा अभ्यास करणारी मुलं, वैद्यकीय शिक्षण घेणारी MBBS करणाऱ्या मुलांच्या अभ्यासक्रमामध्ये डार्विनचा थेअरी ऑफ इव्होल्युशन हा काढून टाकला जातो, उत्क्रांतीचा नियम. आणि त्या ठिकाणी पुत्रकामेष्टी यज्ञावरती 15 मार्काचा प्रश्न येतो. म्हणजे येणाऱ्या काळातले हे डॉक्टर्स पुत्रकामेष्टी यज्ञावरती डिलिव्हरीज करणार आहेत का? आणि या डॉक्टर्सला परदेशात कोण उभं तरी करेल का? पण हे आलंय अभ्यासक्रमात. असं नाहीये की ते येणार आहे किंवा येऊ पाहत आहे, ते आलेलं आहे ऑलरेडी. त्याचा 15 मार्काचा प्रश्न तयार झालेला आहे जो गेली 2 वर्ष विचारला जातोय. आपण आज भानावर येणं गरजेचं आहे की हे कुठे नेऊ पाहत आहे या सगळ्या गोष्टींना. म्हणजे मगाशी ते ओळख करून देत असताना त्यांनी सांगितलं की मी पेपर हो, मी रस्त्यावर पेपर विकायचो. मी ओरडून आम्हाला म्हणजे पर्यायच नव्हता त्यावेळेला. माझ्या मुलीने मला विचारलं की हे माझी सगळी नोकरी ज्या वेळेला गेली लोया प्रकारामध्ये नंतर, आणि मग बरेच हल्ले झाले,
माझ्यावर 2दा फायरिंग झालं, माझ्या मुलीवर ऍसिड फेकलं, ती कॉलेजमध्ये असताना, मुंबईला सेंट झेवियर्स कॉलेजला. आणि मग मी हे सगळीकडे भाषणं देत फिरायला लागलो, पुस्तक लिहायचं ठरवलं. तर तिने मला विचारलं, तू हे का करतोस? हे एवढं सगळं होऊन गेलेलं आहे तरी तू हे का करतो? तर मी तिला तेच सांगितलं होतं की मी ज्या वेळेला रस्त्यावर पेपर विकायचो त्यावेळेला इयत्ता 4थीतला मुलगा 25 पैशाला महाराष्ट्र टाइम्स, आमच्याकडे नाशिकला डाक एडिशन यायचा, म्हणजे मुंबईमध्ये आज छापलेला महाराष्ट्र टाइम्स दुसऱ्या दिवशी नाशिकला विकायला यायचा. तर डाक एडिशनचा पेपर विकायचो आणि तो विकत असताना दिवसभरामध्ये 2 माणसं तरी मला अशी मिळत असतील ना म्हटलं, की ज्यांना खरं तर पेपर नव्हता घ्यायचा विकत, पण त्या पोराची दया आली की हा उन्हाचा धावतोय, पावसाचा धावतोय, इकडे जा तिकडे जा करून धडपड करतोय आणि ते पेपर विकायचा प्रयत्न करतोय. आणि तुम्हाला खोटं वाटेल, रडू यायचं की कारण 15% कमिशन मिळायचं. 15% कमिशन म्हणजे 20 पैशाच्या पेपरवरती 3 पैसे मिळायचे. आणि 15 पेपर विकल्यानंतर जर का 2 पेपर उरले तर 15 पेपर विकून जे पैसे कमवले ते उरलेल्या 2 पेपरमध्ये गेले. आज दिवसभरात एवढी बोंबाबोंब करून सगळीकडे धावलो, पण काहीही घरी नया पैसा घेऊन चाललेलो नाही. अक्षरशः रडू यायचं शेवटचे 3-4 पेपर उरायचे तेव्हा. तर मी तिला म्हटलं 2 जणांना तरी माझी दया आली असेल ना रोज, की दयेपोटी यांनी याच्याकडून पेपर घेतला. त्या 2 जणांची मला जात माहित नाही, त्यांचा धर्म माहित नाही, त्यांचं शिक्षण मला माहित नाही, ते किती श्रीमंत होते हे मला माहित नाही. त्या रोज 2 भेटलेल्या माझ्यावरती दया करणाऱ्या माणसांचं मी देणं लागतो. आणि ते जर मला देणं फेडायचं असेल तर मला आज ते करत राहावं लागेल. मला जितक्यांना शहाणं करण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा मी करायला पाहिजे. आणि त्याची काही का किंमत असेल. नाही, खरंच सांगतो, हे टाळ्यांसाठी नाही, हे तुम्हीही हा विचार करा. आज असं होतंय की कृतज्ञता भाव, ग्रॅटिट्यूड ज्याला आपण म्हणतो, तो संपवलाय. आणि हे अत्यंत भयंकर गोष्ट आहे. मी शाळेमध्ये असताना आंध्र प्रदेशमध्ये वादळ आलं आणि आम्ही शाळेतली मुलं 4 मुलांनी 4 टोकं धरलेल्या चादरी अशी रस्त्यावरून शाळेतल्या मुलांनी फेरी काढली, मदत फेरी, आंध्र प्रदेशमधल्या त्या पूरग्रस्तांना, वादळग्रस्तांना मदत करण्यासाठी. लोकांनी अक्षरशः 2 रुपया, 1 रुपया, 8 आणे असे त्याच्यामध्ये टाकले. कोणी बनियन टाकला, कोणी शर्ट टाकला, असं सगळं गोळा केलं. शनिवार रविवार 2 दिवस सगळी मुलं फिरली. सोमवारी ते सगळं नेऊन दिलं कलेक्टरला. ते कलेक्टरला नेऊन दिल्यानंतर त्याची एवढीशी एक बातमी छापून आली की अशी अशी शाळेतल्या विद्यार्थ्यांनी आंध्र प्रदेशच्या लोकांसाठी गोळा केलेली मदत जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा झाली. त्याचं आई वडिलांना आणि शिक्षकांना सगळ्यांच्या इतकं कौतुक वाटत होतं की 2 दिवस सुट्टीचे माझ्या पोरांनी असं केलं. आज 2 दिवस सुट्टी मिळाली आणि मुलगा जर म्हटला मला शिबिराला जायचं किंवा मुलगी म्हटली शिबिराला जायचं, तर आई वडील सांगतात ट्रेकिंगला जा, भिकेचे दवाळे लागलेत का तुला? हा जो कृतघ्नपणा आलेला आहे हा अत्यंत चुकीचा आहे. समोरच्या माणसाच्या डोळ्यातलं अश्रू पाहून माझ्या डोळ्यात आलेच पाहिजेत अश्रू. पुरुषाच्या डोळ्यात अश्रू येणं हा वीकनेस नाही, ही त्याची ताकद आहे. त्यामुळे हे मुळात बदलायला हवं. हे ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी घडवल्या जात आहेत आणि हे सिस्टमॅटिकली केलं जात आहे, मग यातही कोणाला असं वाटत असेल की हे आपोआप घडत आलेलं, तर नाही. हे व्यवस्थित सिस्टमॅटिकली ही संवेदनशीलता संपवली गेली आहे. गेल्या 10 वर्षात, 11 वर्षात तर हे वारंवार बघायला मिळत आहे. म्हणजे तुम्हाला आठवत असेल, जम्मूमध्ये एका मंदिराच्या गाभाऱ्यात 8 वर्षाच्या बकरी चरवणाऱ्या आसिफा नावाच्या मुलीवरती 15 दिवस गँगरेप झाला आणि नंतर तिचं डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. त्याचे आरोपी पकडल्यानंतर त्या आरोपींच्या समर्थनार्थ मिरवणूक निघते, आरोपींच्या समर्थनार्थ, आणि त्या मिरवणुकीत 2 केंद्रीय मंत्री सामील होतात. ही मनुष्य म्हणून लाज वाटावी अशी घटना आहे. आणि याचं नॉर्मलायझेशन कुठपर्यंत आलंय ह्याचा विचार करा. किती भयंकर गोष्टीपर्यंत आलेलं आहे. मग ते बीडमध्ये कोणीतरी संतोष देशमुख मारला जातो किंवा कोण सूर्यवंशी परभणीमध्ये मारला जातो आणि उर्वरित महाराष्ट्रात त्याची रिॲक्शन नाही. आपण
इतकं स्वतः पुरतं पाहणार, 1 स्क्वेअर फुटात जगता का तुम्ही? तुमच्यातला एक तरी माणूस 1 स्क्वेअर फूट मध्ये जगतो का? मग आपण हा सगळा विचार फक्त स्वतः पुरता का करायचा? उद्या मला मारलं तर कोणी येणार नाही रस्त्यावर. कारण उमेश सूर्यवंशीला मारलं तेव्हा कोणी नाही आलं रस्त्यावर. संतोष देशमुखला मारलं कोणी नाही आलं रस्त्यावर. कोण येईल का? बरोबरच्या आपल्याच बरोबर राहणाऱ्या समाजातल्या माणसांच्या अशा दिवसाढवळ्या हत्या केल्या जातात. आता या म्हटल्या तुमच्याच इथं एका मुलीवरती काहीतरी अत्याचार झाला. गाव उठलं पाहिजे, हे होऊच कसं शकतं? म्हणजे या अमानुषपणाची ही लिमिट आहे ना. आणि यासाठी हे सगळं स्वातंत्र्य युद्ध झालं का? मला आता बऱ्याच जणांना त्या संविधान सभेच्या कथा वगैरे सगळं बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. कोविडच्या काळाच्या वेळेला असं झालं होतं नेमकं की माझी 17 साली न्यायमूर्ती लोयांचा खून झाला. आणि न्यायमूर्ती लोयांचा खून झाला कारण न्यायमूर्ती लोया एका अशा केसमध्ये, सोहराबुद्दीनच्या खोट्या एन्काउंटरच्या केसमध्ये जज होते, ज्याच्यामध्ये अमित शहा आरोपी नंबर 1 होता त्यातला. आणि लोयांचा खून झाल्याच्या 15व्या दिवशी त्याच्यावरचे आरोपच मागे घेतले आणि न्यायाधीशांनी मागे घेतले. डिस्चार्ज, ऍक्विटेड आणि डिस्चार्ज मध्ये फरक आहे. न्यायाधीशच आरोप मागे घेतो, ही भारताच्या इतिहासात घडलेली पहिली घटना आहे. 15व्या दिवशी हत्येच्या. आणि ते सगळं झालं, म्हणजे त्याच्याबद्दल मी परत नाही म्हणणार, पण हे झाल्यानंतर त्याच्याही आधी मी बऱ्याच इन्व्हेस्टिगेटिव्ह स्टोरीज केल्या होत्या. पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये असलेले 59 कैदी, भारतीय कैदी, हे पाकिस्तानमध्ये जाऊन पाकिस्तान सरकारवरती केस करून जिंकून त्या 59 जणांना सोडवून आणलं होतं. त्यातला सुरजीत सिंग नावाचा कैदी हा वयाच्या 39व्या वर्षी पकडला गेला होता आणि त्याची सुटका झाली त्यावेळेला त्याचं वय 84 होतं. 45 वर्ष तो तुरुंगात होता. पण लोया ही पॉप्युलर स्टोरी झाली. मी गुजरातमध्ये रफिक कुरेशी म्हणून राहिलो होतो 6 महिने. मी राजस्थानमधून गाई म्हशी विकत घ्यायचो, गुजरातमध्ये आणून विकायचो. आणि वाटेमध्ये या गोरक्षेच्या नावाखाली खंडणीचा व्यवसाय कसा चालतो, मला 8-9 वेळेला ट्रकमधून ओढून मारलं, मरेपर्यंत मारलं. नोटा दिल्याबरोबर त्यांनी त्यांच्या लोकांकडे घेऊन गेले. मग ते बरंच काय काय झालं की डर हमारी इन्वेस्टमेंट है, एक आदमी मार डालते हैं तो 10-20 हजार लोग डर जाते हैं, इसलिए बीच बीच में लोगों को मारते रहना पड़ता है. म्हणजे तुमच्यासाठी श्रद्धेचं स्थान त्यांच्यासाठी बिझनेसचं मॉडेल आहे, बिझनेस मॉडेल. आणि त्या बिझनेस मॉडेलमध्ये इन्व्हेस्टमेंट काय, तर तुमच्या माझ्या मनातलं भय. आणि तुमच्या धंद्यामध्ये जर का माझं भय ही इन्व्हेस्टमेंट असेल तर मला ती नाही करायची. हा यातला साधा भाग होता. पण हे अशा बऱ्याच गोष्टी केलेल्या होत्या, पण ही पॉलिटिकली पॉप्युलर झाली लोयांची हत्या ही. आणि मग मला ते रम्य भूतकाळात अडकून राहायला नाही आवडत. म्हणून मग मी आता काय करायचं तर मग या लोकशाहीचं मी 1600 फाईल्स निवडणूक आयोगाच्या आर्काईव्ह केलेल्या या विकत आणल्या, 1600. आणि भारताची पहिली मतदार यादी कशी तयार झाली. आणि हे खरंच आज प्रत्येक मुलांनी आणि मुलींनी समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे विचार करा, 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं, 27 ऑगस्टला पंडित नेहरू राजेंद्र प्रसादांना पत्र लिहितात आणि त्यांना सांगतात की देशाच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करायची आहे आणि 21 वर्षाचा प्रौढ आणि 180 दिवसाचं डोमिसाईल या 2 अटींवरती ती तयार करायची. आता हे संदर्भ लक्षात घेणं का गरजेचं, कारण 35 साली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आला आणि 37 साली पहिली प्रांतिक निवडणुका देशभर झाल्या. पण त्यावेळची इंग्रजांनी बनवलेली मतदार यादी ही ज्याला क्वालिफाईड फ्रँचाईज म्हणतात तशी होती की मतदार कोण असेल तर जो पदवीधर आहे, जो इन्कम टॅक्स पेयर आहे, जो प्रॉपर्टी ओनर आहे असा पुरुष हा मतदार, आणि या 3 कॅटेगरीतल्या पुरुषांची आई, पत्नी किंवा मुलगी एवढ्याच मतदार. आणि भारत, पाकिस्तान, बांगलादेश म्हणजे ब्रिटिश इंडियाची मतदार यादी बनली होती 2,80,00,000 मतदारांची. आणि 47ला नेहरू सांगत होते की 21 वर्षाचा प्रौढ, 180 दिवसाचं डोमिसाईल. किती असतील याचाच अंदाज नाही कोणाला.
650 पैकी एकही संस्थान विलीन झालेलं नाही, पण प्रशासकीय यंत्रणा इंग्रजांनी निर्माण केलेली होती. म्हणून देशभरातल्या प्रशासनाला पत्र पाठवली गेली की या 2 निकषांवरती मतदार यादी बनवायची आहे. संभाव्य अडचणी काय येतील हे आजच कळवा. आता माझा जो नेहमी हा आग्रह असतो की आपण वाचतो एक आणि त्याच्यावर आपण विचारच करत नाही. त्यामुळे वाचलं काय यापेक्षा जास्त कळलं काय हे महत्वाचं. त्यामुळे सतत तुम्ही सुद्धा ही सवय लावून घ्या की एक पान वाचल्यानंतर या पानामध्ये मला कळलं काय. तर हा जो आदेश आहे, या आदेशाचा म्हणजे कळलेला अर्थ हा असा आहे की एरवी लाल फितीमध्ये अडकून जातात गोष्टी सरकारी याच्यात. या 2 आणि नंतर सांगितलं जातं ती मतदार यादी बनवताना की अशी अशी अडचण येते, अशी अशी अडचण येते. तर भविष्यामध्ये या गोष्टी मतदार यादी बनणं हे लाल फितीत अडकू नये म्हणून संभाव्य अडचणींचा विचार करा आणि त्या आजच कळवा. आज तुम्हाला मतदार यादीत नाव नोंदवायचं असेल तर काय वाटतं की रहिवासी दाखला पाहिजे, जन्माचा दाखला पाहिजे, नाव नोंदवा, संपलं. पण या सगळ्याच्या मागे धोरणात्मक निर्णय होते. आणि मुंबई प्रांत होता, म्हणजे मुंबई राज्य होतं. मुंबई प्रांताच्या रिफॉर्म कमिशनरी पत्र पाठवलं नेहरूंना की 21 वर्षाचं वय कसं निश्चित करायचं, त्याच्यानंतर ट्रान्सजेंडर्सचं काय करायचं आणि पेव्हमेंट ड्वेलर्सचं काय करायचं, जे फुटपाथवरती राहतात, चाळींमध्ये जिन्याच्या खाली राहतात किंवा हॉटेलांमध्ये दुकानांमध्ये नोकऱ्या करतात आणि तिथंच राहतात, त्यांचं काय करायचं. तर त्याला नेहरूंनी पाठवलेलं उत्तर असं होतं की आवर क्रायटेरिया इज नॉट जेंडर स्पेसिफिक. ऑफकोर्स ट्रान्सजेंडर्स आर व्होटर्स ऑफ इंडिया. विचार करा, ऑक्टोबर 1947चं पत्र आहे. आज खूप जण काही संविधानाच्या नावाने, या सगळ्या गोष्टी लोकशाहीच्या नावाने खूप खूप खोटारडं माजवलं जात आहे. जगातलं पहिलं संविधान आणि जगातली पहिली मतदार यादी आहे भारताची, जी जेंडर न्यूट्रल आहे आणि रेस न्यूट्रल आहे. पहिल्या दिवसापासून मेल फिमेल अदर्स, पहिल्या दिवसापासून आहे स्वातंत्र्य मिळाल्याच्या. हे जगात नव्हतं. अमेरिकेमध्ये आफ्रिकन अमेरिकन्सना, ज्यांना ब्लॅक म्हटलं जातं, यांना मतदानाचा अधिकार नव्हता. महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. इंग्लंडमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. रेस आणि जेंडर डिस्क्रिमिनेशन सर्वत्र होतं. भारतात ते पहिल्या दिवसापासून नाहीये. आपण म्हणतो 75 वर्षाची लोकशाही, इंग्लंडची लोकशाही 800 वर्षाची मॅग्ना कार्टापासूनची, किंवा अमेरिकेची लोकशाही 250 वर्षाची. नव्याने जन्माने आलेल्या लोकशाहीनी जगाला रेस न्यूट्रल आणि जेंडर न्यूट्रल राहणं शिकवलं 47 साली. आणि असं करत करत ती मतदार यादी बनली. वयाच्या निकषाबद्दल नेहरूंनी सांगितलं की गावागावात वस्ती वस्तीमध्ये दवंड्या पिटवा आणि दवंड्या पिटवून लोकांना सांगा की अशी अशी मतदार यादी बनवायची आहे, तुमचं वय कसं निश्चित करायचं हे तुम्ही आम्हाला सांगा. तेव्हा राजेंद्र प्रसादांनी त्यांना विचारलं की हे कसं काय करता येईल. त्यावर नेहरूंनी सांगितलं की या देशातल्या बहुसंख्य लोकांनी लोकशाही नावाचा फक्त शब्द ऐकलाय, ती कशी असते माहित नाही. पण माझ्या प्रशासनाचा माणूस जेव्हा या देशातल्या गोरगरीब, दरिद्री, निरक्षर, मागास माणसाच्या झोपड्याच्या दारात जाईल आणि त्याला विचारेल की तुझं वय कसं ठरवायचं हे तू आम्हाला सांग, तेव्हा त्यांचं वाक्य खूप सुंदर आहे. द डेमोक्रेसी विल फाइंड इट्स रूट्स. लोकशाहीची मुळं त्या झोपड्याच्या दारात जन्माला येतील. आणि त्या मागास दरिद्री माणसाला, निरक्षर माणसाला असं वाटेल की अरे लोकशाही अशी असते ज्यात सरकार मला विचारतं आणि मी सांगेन त्याप्रमाणे सरकार करतं. आणि त्या झोपडीच्या दारात जन्माला येणारी लोकशाहीच या देशातली लोकशाही टिकवेल. हे त्यांनी पाठवलेल्या पत्रातलं पुढचं वाक्य. आणि हे केलं भारत सरकारनी. हे भारत सरकारनी केल्यानंतर लोकांनी अभूतपूर्व सूचना केल्या. म्हणजे उदाहरणार्थ, आता मी नाशिकचा म्हणून उदाहरण सांगतो. लोकांनी सांगितलं आमच्या परिसरामध्ये घडलेल्या ऐतिहासिक घटनांबद्दलच्या प्रश्नावल्या पाठवा आणि आम्ही दिलेल्या उत्तरावरून वयाचा अंदाज घ्या. म्हणजे 33 साली नाशिकला गोदावरी नदीला महापूर आला, तो बघायला तू गेला होतास का? कसा गेला होतास? कडेवर गेला होता का बोट धरून गेला होता? मग बोट धरून गेला याचा अर्थ हा 8 वर्षाचा, 7-8 वर्षाचा असेल. आता 14 वर्षांनी हा 22चा, याला घ्या मतदार यादीत. हे केलं भारत सरकारने.
आणि या सगळ्या मागची धडपड काय होती, तर या देशातल्या त्या शेवटच्या माणसाला त्याचं सरकार निवडण्याचा अधिकार मिळावा. आणि सरकार निवडण्याचा अधिकार देणं म्हणजे त्या निमित्ताने त्या निवडून देत असलेल्या प्रतिनिधी मार्फत स्वतःचे प्रश्न, स्वतःच्या समस्या, स्वतःच्या आकांक्षा, स्वतःच्या अपेक्षा शासनाकडून असलेल्या या त्याला मांडता याव्यात. जो अधिकार कधी आज टिंगल करून काय म्हणतात 70 वर्षात काय झालं, पण 5000 वर्षात जे या देशात घडलं नाही ते पहिल्या 2 वर्षात घडलं. या देशातल्या महिलांना काहीही अधिकार नव्हते, या देशातल्या मागासवर्गीयांना, या देशातल्या आदिवासींना काहीही अधिकार नव्हते, ते पहिल्या 2 वर्षात मिळाले. आणि महिलांना म्हणजे सवर्ण महिलांना सुद्धा नव्हते. त्या मागास, दलित आणि बाकीच्या महिलांची तर बाबच वेगळी, त्यांनाही नसलेले अधिकार पहिल्या 2 वर्षात सर्वांना मिळाले. आणि हे सगळी मतदार यादी म्हणजे प्रचंड मोठी एक्सरसाइज होती ही झाली देशभर. ही लोकशाही आपली, या देशातली लोक पहिल्यांदा या देशाचे मतदार बनले, नंतर नागरिक. कारण पहिले मतदार यादी बनली, नंतर संविधान आलं. आणि संभाव्य संविधानातल्या तरतुदीला अधीन राहून असं करत आहोत असे सगळे आदेश आहेत ती मतदार यादी बनवत असतानाचे. ही बनल्यानंतर BN रावांनी पंडित नेहरूंना पत्र लिहिलं आणि त्या पत्रात त्यांनी लिहिलं की 18,92,00,000 मतदार, 49.2% लोकसंख्येचा समावेश असलेली 388 यार्ड उंच अशी मतदार यादी तयार झालेली आहे. आणि आय कॅनॉट बिलीव्ह दॅट दिस इज अ रियालिटी. माझा विश्वासच बसत नाही की हे वास्तवात आलं. आणि त्याला एका ओळीचं उत्तर दिलंय नेहरूंनी की दिस इज अ रियालिटी बिकॉज समबडी इमॅजिन्ड इट. की हे वास्तवात आलं कारण याची कोणीतरी कल्पना केली. आणि काय कल्पना होती ती, की या देशातल्या शेवटच्या माणसाला हक्क आणि अधिकार देणं. महिलांची नावं म्हणजे इंग्रजांच्या मतदार यादीमध्ये असलेली महिलांची ओळख ही निरंजनची आई, निरंजनची पत्नी, निरंजनची मुलगी अशी होती, तिचं नाव नसायचं. आणि तुमचं नाव हवं म्हणून ज्या वेळेला मतदार नोंदणी सुरू झाली त्यावेळेला सेंट्रल प्रॉव्हिन्स म्हणजे आजचा मध्य भारत या भागातल्या महिलांनी विरोध केला. त्यांनी सांगितलं की आमचं नाव आमच्या नवऱ्याला माहिती आहे, ते पुरेसं आहे, ते सरकारी अधिकाऱ्याला माहिती असण्याची काही गरज नाही, त्यामुळे आम्हाला नाही नोंदवायचं. मग रेडिओवरच्या जाहिराती दिल्या. महिला काँग्रेस त्यावेळेला होती, महिला काँग्रेस, कम्युनिस्ट पक्षाच्या महिलांची संघटना यांच्यातर्फे जनजागृतीच्या मोहिमा राबवल्या गेल्या की या नावाबरोबर तुमचे हक्क, अधिकार आणि कर्तव्य निश्चित होणार आहेत. आणि पती हयात नसताना सुद्धा ते शाबूत राहावे असं वाटत असेल तर तुमचं नाव नोंदवा. आणि मग 1.5 कोटी नावं वाढली. त्यामुळे ही लोकशाही आपल्याला मिळाली. संपूर्ण देशभरातून या काळामध्ये सूचना मागवलेल्या होत्या. 7,92,000 पत्र आली आणि आलेल्या प्रत्येक पत्राचं जास्तीत जास्त 14व्या दिवशी उत्तर दिलं गेलं. त्यातलं एकही उत्तर आज सरकार देतं तसं नव्हतं की तुमचं पत्र प्राप्त झाले, संबंधित विभागाला पाठवून दिले, टाटा, असं नव्हतं. त्या संघटनेनी म्हणा, संस्थेनी म्हणा, नागरिकांनी म्हणा, विचारलेल्या प्रश्नाचं, केलेल्या सूचनेबद्दल, विचारलेल्या शंकेबद्दल स्पेसिफिक उत्तर. कॉम्प्युटर्स नव्हते, टाईपरायटर्स नव्हते. 14व्या दिवशी उत्तर दिलं गेलं. त्याचं अख्खं रजिस्टर निवडणूक आयोगाने प्रिझर्व्ह करून ठेवलेलं आहे. दर 8 दिवसांनी या कोअर कमिटीची मिटिंग व्हायची, ज्यात राजेंद्र प्रसाद होते, पंडित नेहरू होते, BN राव होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. यांची मिटिंग व्हायची आणि यात हे पॉलिसी डिसिजन्स घेतले जायचे. हे म्हणजे एकाने असं विचारलं होतं आणि मुद्दाम हे सांगायला पाहिजे की घरांचे नंबर कसे द्यायचे. मतदारसंघाचा ब्लॉक तयार केल्यानंतर घरांचे क्रमांक पूर्वेकडून पश्चिमेला द्यायचे का उत्तरेकडून दक्षिणाला द्यायचे. त्याला नेहरूंनी उत्तर दिलं की घरांचे क्रमांक हे नॉर्थ ईस्ट टू साऊथ वेस्ट आणि साऊथ ईस्ट टू नॉर्थ वेस्ट असे द्या. आग्नेय ते वायव्य, नैऋत्य ते ईशान्य असे द्या. तर त्यावर पुन्हा चर्चा झाली की असे का द्यायचे. त्याला नेहरूंनी सांगितलं या देशातला उच्चवर्णीय समाज हा पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण दिशांना राहतो आणि उरलेला सर्व बहुजन समाज हा इतर दिशांना विखुरलेला असतो. पूर्वग्रहित जर अधिकारी असेल, पूर्वग्रह दूषित अधिकारी असेल
तर तो या लोकांना, बहुजन समाजाला मतदार यादीत घेण्यापासून वगळेल. असं होऊ नये म्हणून घरांचे क्रमांकच अशा दिशेने द्या की ती मतदार यादी सर्वसमावेशक होईल. याला म्हणतात व्हिजन. देशाबद्दल, देशातल्या नागरिकांना हक्क आणि अधिकार देण्याबद्दल जे नेतृत्वाकडे दृष्टिकोन असावा लागतो तो याला म्हटला जातो. खरंच आणि खरंच वाईट काळामध्ये आहोत. म्हणजे आईला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणणं हा इंटेलिजन्स आर्टिफिशियल असल्याचं उदाहरण आहे. म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बुद्धिमत्ताच कृत्रिम हा फरक आहे. हा जो प्रयत्न होता आधीचा सगळा, ही सगळी धडपड ती होती. आणि ही 14,92,00,000 मतदार झाले. म्हणजे अमेरिकेतल्या महिलेला मतदानाचा अधिकार नव्हता तेव्हा अमेरिकेतली भारताची राजदूत महिला होती. ही किती मोठी गोष्ट आहे. आणि याचा सार्थ अभिमान या लोकशाहीबद्दलचा असायलाच हवा. ही भारताची लोकशाही ही अशी हस्तिदंती मनोऱ्यातून आपल्यावरती थोपवलेली नाहीये. ही या 7,92,000 पत्रांमधून, त्यातून आलेल्या सूचनांमधून, त्यातून आलेल्या शंकांमधून जन्माला आलेली लोकशाही आहे. ही प्राणपणानेच टिकवायला पाहिजे. याच्याशिवाय पर्याय नाहीये. आणि म्हणून याचं खूप मोठं मोल आहे. 1950 साली, 52 साली देशाची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. एक दिवस आधी जन्माला आलेल्या पाकिस्तानची पहिली सार्वत्रिक निवडणूक 1971 झाली. आणि संविधान 1973 आलं. पहिलं संविधान त्यांचं. आणि हे आपलं, ही तुलना आहे का काही? आणि म्हणून खूप गंभीरपणाने या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा की आपण कुठे होतो. भाई, ही 75 वर्षाची मॅच्युअर्ड डेमोक्रेसी होती आपली, परिपक्व लोकशाही, जी जगाला जेंडर न्यूट्रॅलिटी, रेस न्यूट्रॅलिटी सांगत होती. ती आज 75 वर्षानंतर किती पुढे असायला हवी होती. आज अख्खी धडपड काय चाललेली आहे? मतदार यादीतून कसं वगळायचं, नागरिकत्वाचे अधिकार कसे काढून घ्यायचे. म्हणजे 1,92,00,000 नागरिकांचं स्थलांतर झालं होतं फाळणीनंतर. त्यांना राहायला घरं नव्हती. आणि आसाममध्ये ईस्ट पाकिस्तानमधून, म्हणजे आजच्या बांगलादेशामधून आलेले निर्वासित होते. आसामच्या रिफॉर्म कमिशनरने असं सर्क्युलर काढलेलं होतं की ईस्ट पाकिस्तानमधून आसाममध्ये येत असणारे हे जे बंगाली बोलणारे हिंदू आहेत, बंगाली बोलणारे हिंदू आले होते ना तिकडून इकडे बांगलादेशातून, ते यांना आसामच्या मतदार यादीत घेऊ नका, कारण हे एक दिवशी आसामला बंदिस्तान करून टाकतील. हे ज्या वेळेला रिफॉर्म कमिशनरचं पत्र, म्हणजे सर्क्युलर आलं, त्या दिवशी नेहरूंनी 2 पत्र लिहिले. पहिलं पत्र त्यांनी हे लिहिलं कारण त्यांच्या डोमिसाईलचा प्रश्न होता. 180 दिवसाचं डोमिसाईल नव्हतं, घरच नव्हतं, तर घरांचा नंबर कुठून देणार त्यांना. तर त्याच्यावर त्यांनी असं सांगितलं की यांच्याकडून अंडरटेकिंग घ्या की उरलेलं आयुष्य ते भारतात राहायला तयार आहेत आणि निर्वासितांच्या छावणीचा क्रमांक हाच त्यांच्या घराचा क्रमांक समजा आणि त्यांना मतदार यादी घ्या. हा एक आदेश काढला. दुसरा त्यांनी काढला आदेश जो वल्लभभाई पटेलांना लिहिलेला होता. आणि त्यात त्यांनी लिहिलं की एवढी जर का भाषिक अस्मिता असेल या देशामध्ये की आसाममध्ये येणारे बंगाली भाषा बोलणारी माणसं सुद्धा चालणार नसतील, तर भाषेच्या आधारावर प्रांत रचना करायला हवी, तर या देशाची एकात्मता टिकून राहील. याला बुद्धी म्हणतात. हे एका दिवशी काढलेले 2 आदेश. आणि मग त्या निर्वासितांच्या छावणीच्या क्रमांकांवरती त्यांना घेतलं गेलं आणि त्यांना मतदानाचा अधिकार दिला गेला. आज मतदानाचा अधिकार कसा काढून घेता येईल याची धडपड होते. मतदार यादीमधून अनेकांची नावं वगळली जातात, त्याच्याबद्दल तक्रार घ्यायला कोणी तयार होत नाही. जगातला पहिला देश, अशिक्षितांची संख्या, म्हणजे या देशातल्या अशिक्षितांची संख्या ही 90-91% होती. या अशा अशिक्षितांच्या देशामध्ये उमेदवाराचं नाव कसं वाचलं जाईल मतदार याच्यावरती, मतपत्रिकेवर? म्हणून चिन्ह की नाव त्या अशिक्षित मतदाराला उमेदवाराचं नावच वाचता येणार नाही, तो मत कसं काय देईल? म्हणून त्या उमेदवारांना चिन्ह असेल, ज्यात तो चिन्हाचा प्रचार करेल आणि चिन्ह मात्र तो ओळखू शकतो, निरक्षर माणूस. तर हे त्यावेळेचं इनोव्हेशन होतं ना.
हे त्यावेळेचं इनोव्हेशन होतं. आणि असं असं करत ही लोकशाही जन्माला आली. ही आज केवढी मॅच्युअर असायला हवी होती, ती आज आपण कुठे आहोत. आज म्हणजे बऱ्याच माझं कन्हैया कुमार बरोबर पहिल्यांदा झालं होतं 2014 साली. त्याचा माझा वाद झाला होता. तेव्हा मी त्याला म्हणायचो की तू फक्त मार्क्स नको करू, तू गांधी पण बोल. गांधी तुला जगात घेऊन जाईल सगळीकडे. तर तो मला म्हटला होता की असं व्यासपीठ कुठे म्हणे की एका व्यासपीठावरती गांधी आणि मार्क्स आणि आंबेडकर चर्चा करता येईल. म्हटलं अरे आपल्या देशाचं संविधानापेक्षा मोठा प्लॅटफॉर्म कुठला पाहिजे की जिथे या तीनही विचारधारा एकत्र येऊ शकतात. आणि इतकं अद्भुत ते मिश्रण आहे आपल्या देशाचं संविधान. हे या तीनही विचारधारा जोपर्यंत या देशातल्या शोषिताला हक्क आणि अधिकार देण्याचा प्रश्न आहे, आणि तो शोषित कोणीही असो, त्याचे जात पाहिलेली नाही, त्याचा धर्म पाहिलेला नाही, त्याचं लिंग पाहिलेलं नाही, त्याची श्रीमंती गरिबी पाहिलेली नाही, तो शिक्षित अशिक्षित हा भेदभाव केलेला नाही, तो फक्त शोषित आहे का नाही या गोष्टीवरती त्याला सर्व अधिकार आणि हक्क देण्याचे बाब जिथं येते. इतकं सुंदर संविधान हे समजून आत्मसात करून घ्यायला हवं ना. आज आज किती थोतांड चालतं. म्हणजे मी काल तो व्हिडिओ केला खरा त्याच्यावरती. आत्ता बघितलं असेल तुम्ही, संविधानावरती संसदेमध्ये राज्यसभेत चर्चा झाली आणि ते नड्डा उभं राहिलं आणि या संविधानामधली चित्र ही कधी काढून टाकली, कोणी काढून टाकली, का काढून टाकली हे काही समजत नाही म्हणून. म्हणजे अज्ञानाचा कळस आहे की नाही हा. ज्या वेळेला संविधान बनलं, कॅलिग्राफी केलेलं आहे, हस्तलिखित आहे, तर त्याच्यामध्ये ज्या लिथोग्राफिक प्रिंटिंग मशीन्स हवी, ती लिथोग्राफिक प्रिंटिंग मशीन काय अशी सर्वत्र उपलब्ध नव्हती. अख्ख्या भारतामध्ये फक्त 2 मशीन होती जी सर्व्हे ऑफ इंडियाकडे अवेलेबल होती. म्हणून बाबासाहेबांनी सर्व्हे ऑफ इंडियाला ऑर्डर दिली की 1000 प्रती छापायच्या, फक्त कॅलिग्राफी आणि चित्र असलेल्या 1000 प्रती. कारण संविधान सर्वसामान्य माणसाला परवडणारच नाही विकत घेता येणं. इतक्या हाय टेक्नॉलॉजीचं त्यावेळेचं ते हे त्याला परवडू शकणार नाही. म्हणून त्यांनीच आदेश काढले 2 पद्धतीची संविधान छापायची. एक फक्त टेक्स्ट छापायचं आणि एक ते सचित्र कॅलिग्राफी केलेलं संविधान छापायचं. त्यातल्या 1000व्या कॉपीची आत्ता 5 वर्षापूर्वी विक्री झाली 48 लाख रुपयाला. आता जे या संविधानाच्या विरोधातच होते 75 वर्ष, त्यांच्याकडे त्या संविधानाची मूळ प्रत असण्याची शक्यताच नाही ना. त्यामुळे त्यांनी ते पाहिलंच नाही. त्यामुळे त्यातलं कधी काढलं गेलं, कसं काढलं गेलं हेही त्यांना माहित नाही. पण राज्यसभेमध्ये उभं राहून खुशाल भाषण करायला मोकळे की कधी काढलं बाबा माहित नाही, कोणी काढलं बाबा माहित नाही. तुझ्याच सरकारने 2018 साली शेवटची कॉपी छापली, त्यात नाही छापलं. आणि लिथोग्राफी सोडा, आता ऑफसेट पासून सगळ्या जगभरातल्या टेक्नॉलॉजी आहेत, आता का नाही छापत. आता या देशाच्या प्रिएम्बल मधलं धर्मनिरपेक्ष शब्द काढून तिथं तो पंथनिरपेक्ष आणण्याचा प्रयत्न केला जातो. हा काय प्रकार आहे. पंथाच्या आधारावर इथं कधीच द्वेष झाले नाहीत ना. हा धर्मनिरपेक्षच असायला हवा. आणि त्याचा अर्थ काय की सत्ता आणि धर्म हे वेगवेगळे राहतील. याची तिकडे लुडबुड नाही, त्याची इकडे लुडबुड नाही. आता खुशाल ते कोण 30 जणांचे काहीतरी एक टोळकं आहे, ते 30 जण म्हणे आम्ही नवीन संविधान बनवलं म्हणे. हा देशद्रोहाचा गुन्हा आहे ना खरा. तर माझं संविधान म्हणतं की हा धर्मनिरपेक्ष देश असेल, हा सोशलिस्ट देश असेल, हा धर्मनिरपेक्ष समाजवादी लोकशाही हा अशा पद्धतीचा हा जर देश असेल, तर याच्या विरोधात जाऊन दुसरं कोणतरी काहीतरी करतंय, हा देशद्रोह आहे ना. आणि सरकारच्या विरोधात असणं म्हणजे देशाच्या विरोधात असणं नाही. आत्ता माझा याला एक कार्यक्रम होता, गारगोटी नावाचा तालुका आहे कोल्हापूर जिल्ह्यात, आणि मी त्या विषय मला सांगितला होता लोकशाही आणि सद्यस्थिती. मी त्या कार्यक्रमाला पोहोचलो, गाडीतून उतरल्याबरोबर तिथलं एसपी पंडित म्हणून ते आले, माझ्या हातात नोटीस दिली की कोणत्याही राजकीय पक्षावर टीका करायची नाही, कुठल्याही राजकीय नेत्यावर टीका करायची नाही, कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत, नाहीतर आम्ही तुम्हाला अटक करू तिथं, आणि बाकीच्यांनी तर धमक्या दिलेल्याच आहेत, आम्ही यांच्यावर हल्ला करू. तर ते 20-25 जण आले होते एसपी पासून सगळे. म्हटलं तुम्ही आतमध्ये या ना हॉलमध्ये, म्हटलं मी काय बोलतो ते पहा, रेकॉर्ड करून घ्या, आणि जे बेकायदेशीर असेल ते तुम्ही करा, म्हटलं त्याच्यावर काय कारवाई असेल ती. मग आतमध्ये गेल्यानंतर मी म्हटलं की लोकशाही काय कशाला म्हणायचं, भारतीय लोकशाही विषय आहे ना म्हटलं हा.
तर लोकशाही की कालपर्यंत तुम्ही मी एकमेकाला ओळखतही नव्हतो, तरी या विषयावर बोलण्यासाठी तुम्ही मला बोलावलं. म्हणजे या विषयावर मी जे बोलेन ते तुम्ही ऐकायला तयार आहात. मी जे बोलेन त्याच्यापेक्षा भिन्न तुमचं मत असेल तर ते मांडण्याचा तुम्हाला अधिकार आहे. ही पण लोकशाहीच आहे आणि तो अधिकार मी मान्य करतो. भिन्न माझ्या विरोधातलं मत मांडण्याचा सुद्धा ही पण लोकशाही आहे. आणि सद्यस्थिती ही नोटीस म्हटलं, ही नोटीस मला सांगते म्हटलं की राजकीय पक्षावर टीका करायची नाही, राजकीय नेत्यावर टीका करायची नाही. सरकारच बनलं ना राजकीय पक्षांवर टीका करून. हे सरकार कसं बनलं? टीका न करता बनलं. आणि म्हटलं राजकीय नेत्यावर का टीका नाही करायची? म्हटलं हे सगळे माझ्या टॅक्स मधून पगार घेऊन स्वतःचं पोट भरणारे खाकी कपड्यातली माणसं. म्हटलं हे मला सांगणार राजकीय नेत्यांवर टीका करायची नाही का बरं? म्हटलं कारण त्या राजकीय नेत्याच्या बायकोच्या ऑर्केस्ट्राची तिकीट या युनिफॉर्म मधल्या लोकांना विकायला लावतात म्हणून. का नाही बोलायचं? म्हटलं मी बोलणार, 100% बोलणार. आज जर कोणीतरी असं म्हणत असेल त्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली तो स्वातंत्र्य दिन, मग ते मंदिर इंग्रजांनी बांधून दिलं असं तरी चाललं असतं का? म्हटलं इंग्रजांनी बांधून दिलं असतं की एवढंच आहे ना तुमचा तडफड, मग हे मंदिर आम्ही बांधून देतो, आम्हीच राज्य करणार या देशावर, त्याला तुम्ही स्वातंत्र्य मानायला तयार होतात. इंग्रज या देशातून निघून जाणं याला तुम्ही स्वातंत्र्यच मानायला तयार नाहीत. त्या स्वातंत्र्याची निश्चिती म्हणून या देशातल्या महिलांना, या देशातल्या मागासांना, या देशातल्या अल्पसंख्याकांना, या देशातल्या दलितांना, या देशातल्या आदिवासींना जे जे अधिकार मिळाले तेही तुम्ही नाकारायला तयार आहात. आणि याचं कारण असं की या सर्व राष्ट्रीय आंदोलनामध्ये तुम्ही कुठेच नव्हतात. आणि म्हणून या राष्ट्रीय आंदोलनाची टिंगाल करणं, चेष्टा करणं, या राष्ट्रीय नेतृत्वाची चेष्टा करणं, त्याला कमी लेखणं, हे सातत्याने म्हणून तुम्ही प्रयत्न करतात. आणि ते रिप्लेस करायचं म्हणून तुम्हाला ही मॉडेल आणावी लागतात. कशासाठी? म्हटलं आमच्याकडे त्या 22 जानेवारीच्या वेळेला ते काय अक्षदा वाटप वगैरे चाललं होतं ना, आले होते माझे, मी जे बिल्डिंग मध्ये राहतो तिथेही आले होते. मी खाली आलो, मी गेटच लावून घेतलं. म्हटलं आतमध्ये नाही यायचं कोणी. म्हणजे का बरं? बोर्ड लिहिला होता, ती बँजो बिंजो लावलेली गाडी आणि त्याच्यावर बोर्ड लिहिला होता अक्षदा वाटप. आणि ते आमच्या बिल्डिंग मधले भक्त आले खालती. मला म्हणे असं कसं आतमध्ये येऊ देत नाही? म्हटलं हे काय लिहिलंय? तर म्हणे अक्षदा. म्हटलं म्हणजे काय? तर म्हणे हे काय तांदूळ? तर म्हटलं याला अक्षता म्हणतात, याला अक्षता म्हणतात. तुम्ही लिहिलंय अक्षदा, तर तुम्ही जे लिहिलंय ते घेऊन या. म्हटलं एवढं थोताण करतात, कमीत कमी शब्द तरी नीट समजून घ्या ना काय आहेत, तो घेऊन या. मग म्हणे की नाही आपल्या नाशिकचं रामायणात एवढं महत्व आहे, तुम्ही कसं काय अडवता? म्हणे. म्हटलं हो, भारतातलं पहिलं अपहरण नाशिकला झालं सीतेचं, एवढं अनन्य साधारण महत्व. म्हटलं आणि कसं काय झालं अपहरण? ती लक्ष्मण रेषा आखली होती, ओलांडून जो आतमध्ये येईल तो जळून जाणार होता. रावण का नाही जळला? म्हणजे सीताच ओलांडून बाहेर गेली. म्हटलं का बरं गेली? तिला सांगितलं होतं नाही जायचं. म्हणजे त्याला भिक्षा द्यायला गेली. म्हणजे त्याची लंका सोन्याची होती ना, त्याला काय भिक्षा द्यायची? म्हणजे नाही, तो साधूच्या वेशात आला होता. म्हटलं मग रामायणाचा पहिला बोध तर हाच आहे ना की साधूच्या वेशात येणाऱ्यांपासून सावध राहा. आणि आज तेच तर होतंय ना. म्हटलं म्हणून रामाने रावण जाळायला सुरुवात केली आणि लोकांना सांगितलं की दरवर्षी जाळायचा, म्हणजे लक्षात राहील कोणापासून सावध राहायचंय. ते राहिलं बाजूला. म्हटलं तेच पुन्हा साधूच्या वेशात येऊन फसवतायत. ते मंदिर पूर्ण झालेलं नाही, प्राणप्रतिष्ठा करायची. प्राणप्रतिष्ठा हा किती शुभ सोहळा हिंदू धर्मात, आपण सगळे पाळतो ना. म्हणे हो. म्हटलं मग शुभ कार्य कोण करतं? शुभ कार्य हे पती पत्नी एकत्र बसून करतात. कुठे पत्नी? पत्नीच्या जागी मोहन भागवत. तो काळ्या कपड्यात घातलेला त्या दिवशी. म्हटलं मग एक तर हे अशुभ कार्य होतं म्हणून मान्य करा, किंवा ते पती पत्नी आहेत म्हणून मान्य करा. हा काय फालतूपणा चाललेला आहे? बरं ते म्हणजे किती घाई, घिसाड घाई. म्हणजे त्या गर्भगृहामधून पाणी वाहून जाईल याची सुद्धा सोय केलेली नाही. ड्रेन होईल याची. तुम्ही अभिषेक करताय ते पाणी आतमध्ये साचतंय, शिवाय ओढून पावसाचं पाणी गळतंय. अरे म्हटलं ती बाबरी मशीद नाही गळली यार 500 वर्ष.
तुम्ही आत्ता बांधलेलं मंदिर गळायला लागलं, ते रामानी शरयू नदीमध्ये जाऊन जलसमाधी घेतली, तुम्ही तो गाभाऱ्यातच जीव राहिले म्हटलं. ही आत्मीयता आहे या सगळ्या गोष्टीची. या प्रत्येक गोष्टी मागे राजकारण करायचं आणि याच्यातलं या सगळ्या गोष्टींमधून हा जो अधिकार नाकारायचा. आज तुमच्या माझ्यासाठी किंवा माझ्या मुलीसाठी आणि तुमच्यासाठी इथं एवढे विद्यार्थी दिसत आहेत म्हणून सर्वात महत्वाचं काय आहे तुमच्यासाठी? सर्वात महत्वाचं इथं बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी काय आहे? पालकही असतील. अजून कळलंच नाहीये की सर्वात महत्वाचं काय आहे. तुम्ही शिक्षण घेताय ना, नात्यांमध्ये मी नाही म्हणत, आयुष्य म्हणून शिक्षण जर घेता आहात तुम्ही, तर शिक्षण असं मिळालं तुम्हाला हवं जे तुम्हाला तुमच्या पायावर उभं करेल. हे दोन्ही नाही ना. मी बी इलेक्ट्रॉनिक्स केलं कारण माझं शिक्षण इंजिनिअरिंग करत असताना माझी वर्षाची फी होती 800 रुपये. 3200 रुपयामध्ये माझ्या 4 वर्षाचं इंजिनिअरिंग झालं. महिन्याचा मेसचा खर्च होता 250 रुपये. मी पुण्यात पेरुगेट पोलीस स्टेशनच्या समोर सरगम इलेक्ट्रॉनिक्स नावाचं दुकान आहे, अजूनही आहे. तिथं मी टीव्ही रिपेअरिंग करायचो आणि माझ्या मेसचा खर्च भागवायचो आणि 800 रुपयाची वर्षाची फी होती. 3000 रुपयात इंजिनियर झालो. 7 गोल्ड मेडलचं रेकॉर्ड माझ्या नावावर आजही आहे. 6 विषयांचं गोल्ड मेडल आणि 14 युनिव्हर्सिटीमध्ये पहिलं आल्याचं. मग सीडॉट मध्ये नोकरी केली पहिले, सेंटर फॉर द डेव्हलपमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन, ज्याच्यात जे सॅम पित्रोदांनी भारतात सुरू केलं होतं. भारतातली जी दूरसंचार क्रांती झाली म्हणतात, त्याला म्हणतात फादर ऑफ द टेलिकॉम रेव्होल्युशन. त्याच्यासोबत ते इनोव्हेशन होतं, या देशात घडलेलं इनोव्हेशन होतं की हे इलेक्ट्रॉनिक एक्सचेंज आल्यामुळे देशभरामध्ये करोडो जणांना रोजगार मिळाला. चौकात एसटीडी ISD बूथ तयार झाले, फॅक्सची सेंटर्स तयार झाली, चौकात झाले. आज फॅक्स म्हणून कोणाला काही कौतुकच वाटत नाही. मला आठवतं माझ्या वडिलांना मी सांगितलं होतं, माझ्याने विचारलं तू काय काम करतोय? मी म्हटलं OCR वर. म्हणजे OCR म्हणजे काय? म्हटलं ऑप्टिकल कॅरेक्टर रिकॉग्नायझर. म्हणजे काय? म्हटलं म्हणजे कलकत्त्याहून समजा मी तुम्हाला एक पत्र लिहिलं हाताने, तर मी हाताने लिहिलेलं पत्र 3 सेकंदामध्ये तुम्हाला माझ्याच हस्ताक्षरात नाशिकला मिळेल. मला म्हणे बाहेर निघ म्हणे, जास्त शहाणा झाला का? कारण तोपर्यंत फॅक्स नावाचा प्रकारच माहित नव्हता. पण हे आलं ना. त्याच वेळेला अमेरिकेने भारताला सुपर कम्प्युटर द्यायला नकार दिला होता. सीडॅकची स्थापना झाली, सेंटर फॉर द डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कम्प्युटिंग, सीडॅक, ज्यांनी भारताचा पहिला आणि जगातला पहिला पॅरलल प्रोसेसिंग करणारा सुपर कम्प्युटर बनवला, परम नावाचा. पॅरलल प्रोसेसिंग करणारा जगातला पहिला सुपर कम्प्युटर. त्या 5 वर्षाच्या काळात स्थापनेपासून निर्मितीपर्यंत क्रायोजेनिक इंजिन्स ही इस्रोला द्यायला अमेरिकेने नकार दिला होता. इस्रोला प्रोजेक्ट दिलं, क्रायोजेनिक इंजिन स्वतःची बनवा, ज्याच्यामुळे आज आपली रॉकेट लॉन्चर्स म्हणजे सगळी सॅटेलाइट लॉन्चिंग होतं. एका रॉकेटवरती आपण 100 सॅटेलाइट लॉन्च करतो. ती क्रायोजेनिक इंजिन्स ही इस्रोनी त्या 5 वर्षाच्या आत बनवली. हे इनोव्हेशन होतं. यानंतर आपण काय इनोव्हेशन दिलं? आज नारायण मूर्ती असेल किंवा तो सुब्रमण्यम असेल, ते काही का बोले ना, 100 तास काम करा, 9 दिवस काम करा, आणखीन काय करा. नारायण मूर्तींनी इनोव्हेट काय केलं? सर्व्हिस प्रोव्हायडरच राहिले ना जगासाठी. इन्फोसिस असेल, विप्रो असेल, तुम्ही मजुरीच केली ना, सॉफ्टवेअर मध्ये केली, एवढंच. इनोव्हेट काय केलं? या देशाने केलेलं शेवटचं इनोव्हेशन आहे सीडॅकचा सुपर कम्प्युटर आणि क्रायोजेनिक इंजिन्स. किती वर्षांपूर्वी? 85 साली. आज 40 वर्ष झाली. कसे जाणार पुढे? आजही या सगळ्या गोष्टी जर आपल्याला मागं ठेवलं जात असेल आणि त्यातही त्या पाठीमागची काहीतरी परंपरा सांगितल्या, म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन हा संविधानातलं कर्तव्य आहे ना. सायंटिफिक माइंडसेट, सायंटिफिक रॅशनल, पहिली सायंटिफिक सोसायटी नेहरूंनी तयार केली 53 साली. या ज्या भारतभर ज्या सायन्स काँग्रेस व्हायच्या, आता व्हायच्या म्हणायला लागतं कारण 3 वर्षापासून बंद आहेत. इंडियन सायन्स काँग्रेस ही जी दरवर्षी व्हायची
आणि देशातले सर्व शास्त्रज्ञ यायचे, वेगवेगळ्या संशोधनाबद्दल चर्चा करायचे, देशातल्या आणि जगातल्या. ही बंद झाली आहे 3 वर्षापासून, पैसे नाहीत म्हणून. आणि 2 वर्षानंतर नाशिकच्या कुंभमेळ्याचं बजेट आहे 34,000 कोटी. 66,000 शाळा महाराष्ट्रातल्या बंद केल्या आहेत. 3 लाख शिक्षक बेरोजगार केलेले आहेत त्या 66,000 शाळांमधले. त्या 3 लाख बेरोजगार शिक्षकांच्या बायकांना 1,500 रुपये देऊ, 2,100 रुपये देऊ सांगितलं जात आहे. नवऱ्याचा पगारच बंद झालाय. आणि खर्च कुठे करणार आहे? 34,000 कोटी कुंभमेळ्याला. आणि 100 कोटी सुद्धा लागत नाही. सायन्स काँग्रेस बंद करून टाकली. 17 वर्ष नेहरू होते पंतप्रधान तोपर्यंत दरवर्षी सायन्स काँग्रेस अटेंड करायचे श्रोता म्हणून, की या देशातले वैज्ञानिक काय विचार करतायत. हा वैज्ञानिक दृष्टिकोन महत्वाचा आहे. आज तो संपवला जातोय. ही गंभीर गोष्ट आहे. म्हणजे अशा सायन्स काँग्रेसमध्ये 14 तारीख पंतप्रधान जर म्हणत असेल की गणपती ही प्लास्टिक सर्जरी आहे, तर तो वैज्ञानिक दृष्टिकोनावरती केलेला अत्यंत भयंकर हल्ला आहे. भाई, आता तुमच्यापैकी सायन्स शिकणारी मुलं असतील ना इथं, गणपती हे जास्तीत जास्त ऑर्गन ट्रान्सप्लांट आहे ना. वेगळं ऑर्गन लावलाय ना तिथं. प्लास्टिक सर्जरी कसं काय? बोलायचं तर निदान त्यात तरी डोकं वापरायचं. पण वरूनच अशी चढाओढ सुरू झाली जर का, स्पर्धाच जर तुम्ही निर्बुद्धपणाची लावणार असाल तर मग काय. परवा त्या भाजपच्या राजस्थानचा भयानक घटना होती ती. सोलर पॅनलचा वापर वाढल्यामुळे सूर्य थंड व्हायला लागलाय म्हणे. याचे काका गेले होते सूर्याचं टेम्परेचर मोजायला. आणि तुम्हाला खोटं वाटेल, 11 किलोमीटर लांब स्ट्रेच वरती लावलेली सोलर पॅनल लोकांनी हातोड्याने फोडली. व्हिडिओज आहेत त्याचे. हातोड्याने सोलर पॅनल फोडले. कारण नेतृत्व असं बोलतंय की सोलर पॅनल वाढल्यामुळे सूर्य थंड व्हायला लागलाय. ही वैज्ञानिक दृष्टिकोनाची हत्या आहे. अशा ठिकाणी आपण जाणार आहोत का? अशा निर्बुद्ध बनवल्या जाणाऱ्या समाजात तुम्हाला जगायचंय का? हा खरंच गंभीर होण्याची गोष्ट आहे. आणि प्रश्न त्याच्यासाठीच आहे. प्रत्येक गोष्टीत बघा तुम्ही, सगळी कामगारांचे हक्क पूर्ण काढून घेतले. जास्त द्यायला हवे होते ना. आज हे जे सांगणं आहे ना, ते सुब्रमण्यम असो नाही तर नारायण मूर्ती असो, जो 51 कोटी रुपये पगार घेतो महिन्याचा, 51 कोटी रुपये पगार घेणारा सांगतो कामगारांनी 100 तास काम केलं पाहिजे. वेठ बिगारी आणायची आहे का? आणि मग त्या रेकमेंडेशन यावेळेच तुम्ही खरंच सांगतो, हा इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी सादर केला जातो. इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया, मी हवं तर PDF पाठवतो त्याची, वाचा ओळण ओळ, प्रत्येक ओळ वाचा. खाजगी क्षेत्रामध्ये कोणी किती तास काम करावं हे त्या उद्योजकांनी किंवा त्या खाजगी मालकांनी ठरवायचं. सरकारचं त्याच्यावरती नियंत्रण नसणार. त्याला रोज किती पैसे द्यायचे हे त्या खाजगी मालकांनी ठरवावं. आठवड्याची सुट्टी द्यावी की नाही हे त्या मालकांनी ठरवावं. वर्षाचा बोनस द्यावा की नाही हे त्या खाजगी क्षेत्राने ठरवावं. सरकार गेट आउट ऑफ द वे असं त्याच्यात शब्द आहे वारंवार वापरलेला. आणि बावळटपणा कसा आहे की या देशामध्ये म्हणजे हा सगळा काय आपण त्याला म्हणतो क्लायमेट चेंज का होतंय? कारण या देशातली लोक नॉनव्हेज खूप खातात. हे इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये म्हटलंय की या देशातली लोक नॉनव्हेज खातात म्हणून इथलं सगळं तापमान वाढत चाललेलं आहे. एकत्र कुटुंबामध्ये राहत नाहीत. एकत्र कुटुंबात राहिले तर कमी गॅस लागेल, कमी वीज लागेल. अरे काळाच्या गरजा लक्षात येत आहेत का? कोणालाही वाटत नाही. तू पण म्हटलास ना आई वडील सर्वात महत्वाचे. कोणाला वाटत नाही आई वडिलांना सोडून जावं. पण रोजगारच जर दुसरीकडे मिळाला तर जाणार की नाही जाणार? आणि मग तो नाकारून, तो मिळणारा रोजगार नाकारून इथं काय पकोडे तळायचे रोजगार म्हणून? पण हे
इकॉनॉमिक सर्व्हे सांगतो. आता इकॉनॉमिक सर्व्हेचं एक काम आहे का? इकॉनॉमिक सर्व्हे सांगतो एवढं उष्ण तापमान का व्हायला लागलेलं आहे आणि एकत्र कुटुंबामध्ये राहत नाही, आणि महिलांनी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी कपडे काय घालावे, इकॉनॉमिक सर्व्हेचा संबंध काय याच्याशी? हे हा किती हस्तक्षेप सुरू होणार आहे हे लक्षात घ्या. ही संकटाची थाप शेजाऱ्याच्या घरावर वाजलेली आहे म्हणून गप्प बसायचं नाही आपल्या दारात. आत्ताच वेळ दारू उडून बाहेर येण्याची, नाही तर पुढची थाप माझ्याच दारावर बसणार आहे. यात काहीच शंका नाहीये. खरोखर जागा होण्याची वेळ आहे. आणि कुठल्या थांबे राम गणेश गडकरींच्या घराचा जीर्णोद्धार, वाड्याचा जीर्णोद्धार करावा म्हणून सरकार प्रपोजल आणते, 2 कोटी रुपयाची तरतूद करा. त्यावरती एक आमदार उभा राहतो म्हणतो की त्यांना 10% घर का नाही देऊन टाकत. हे संस्कृतीबद्दल बोलणार? राम गणेश गडकरींच्या वाड्याचा जीर्णोद्धार करावा म्हणून 2 कोटीची तरतूद नाकारताना आमदार सत्ताधारी पक्षाचा म्हणणार की त्याऐवजी त्यांना एक 10%चं घर का नाही देत. काय करावं? म्हणजे ओल्या बांबूनीच फटके मारले पाहिजेत. पण हे का झालंय? कारण या सगळ्याकडे आपण नॉर्मलाइज, या सगळ्या गोष्टींना नॉर्मलाइज करत गेलो. तो प्लास्टिक सर्जरी म्हटला त्यावेळेला कळणारे लोक हसले. असं करत करत हसून 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 ते नॉर्मलाइज होत गेलं. आणि मग ते कुठपर्यंत आता बघितलं ना कॅनडामध्ये, लेफ्ट हँड राईट हँड एआय. एआय म्हणजे काय? आता मी तर डबल एआय म्हणतो म्हणे. एक एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, दुसरा एआय म्हणजे अमेरिकन इंडियन. म्हणजे काय संबंध? तो बिल गेट्स, त्या बिल गेट्सला सांगायचं की माझ्या फोनमध्ये असा बूथ आहे आणि आमच्याकडे एआयला तर आम्ही आई म्हणायचो. काय म्हणजे त्याला असं झालं असेल, तोंड झोडू का भारत सोडू? केवढी नाचक्की आहे. एक पत्रकार परिषदेमध्ये एक प्रश्न विचारल्यानंतर काय तुमची स्थिती होते? स्पेसिफिक प्रश्न जर विचारला की अमुक अमुक भ्रष्टाचाराच्या केसबद्दल तुम्ही बोललात का? हे वसुधैव कुटुंबकम आणि विश्वात आम्हाला आमचं घर समजतो. लायसन्स मिळालं जगभरात कुठे जाऊन भ्रष्टाचार करण्याचं? आणि मग तो माझा व्यक्तिगत मामला आहे. व्यक्तिगत कसा असू शकतो? पण हा प्रॉब्लेम आहे ना. दुसरा कोणतरी पत्रकार प्रश्न विचारतो बांगलादेशाबद्दल, मला प्रश्नच कळत नाही, मग मी इकडे तिकडे भांबवल्यासारखं पाहत राहतो. ते बस चुकलेले असतात ना लोक, बस स्टँडवर धावत जातात आणि बस चुकली की चेहरा कसा होतो, तसं तो बस चुकल्यासारखा चेहरा पत्रकार परिषदेत. मग तो ट्रम्प हसायला लागला आणि म्हणे मीच देतो याचं उत्तर. यांना पंडित नेहरूंपेक्षा मोठं व्हायचंय. हे गंभीर गोष्ट आहे. म्हणजे हसू येतं आपल्याला, स्वाभाविक आहे, पण हे खूप गंभीर होण्याची गोष्ट आहे. माझ्या लहानपण मी असं अनुभवलेलं आहे की आम्ही नाशिकला असताना पेठे हायस्कूलला मी होतो. ईदगाह मैदानावरती ईद असेल त्या दिवशी शाळेतली मुलं बाहेर लाईन लावून उभी राहायची, हातात गुलाबाचं फूल घेऊन, आणि बाहेर येईल त्या प्रत्येकाच्या हातात गुलाबाचं फूल द्यायचं. गुरु गोविंद सिंग जयंती असेल त्यावेळेला नाशिक मधल्या सर्व शाळा नाशिकभर मिरवणूक काढायच्या लेझिम पथकांच्या. आम्ही त्याच्यात भाग घ्यायचो. आमच्याकडे तो रथ ओढला जातो, वीर म्हणतात त्याला. तो रथ, रामाचे रथ ओढले जातात. ते रथ ओढायला सर्व धर्माची लोक यायची. हीच परंपरा असायला हवी ना. आणि काही वाद नव्हते, काही भांडणं नव्हती. आणि हे करून साध्य, बरं हे सगळं झालं, साध्य काय होणार आहे? मी त्यांच्या त्या मागो वैद्यांची मुलाखत घेतली होती, ते 92 वर्षाचे असताना. तर तुम्ही म्हटलं हे हिंदू करता, गरीब हिंदूंच्या प्रगतीसाठी म्हणून तुमच्याकडे काय योजना आहे त्याचा करता येईल की विचार? म्हणून मग कधी करणार? झाली 55 वर्ष. 55 वर्षात तुम्ही विचार नाही केला की त्यांच्या प्रगतीसाठी काय करायचं? मग ज्यांनी 1929 सालीच विचार केला की 47 नंतर हा देश कसा चालवायचा, ते माझ्यासाठी जास्त अनुकरणीय आहे ना.
18 वर्ष आधीपासून त्यांच्याकडे प्लान होता, प्रिएम्बल लिहिलेलं होतं. तुम्हाला अजून माहिती. आणि काय करणार वेगळं? नोटा वेगळ्या छापणार आहे, हिंदूंना वेगळ्या, मुसलमानांना वेगळ्या, ख्रिश्चनांना वेगळ्या, अशा नोटा छापणार आहे. असं होऊच नाही शकत. हा होमोजिनियस नेशन आहे. होमोजिनियस नेशन मध्ये होमोजिनियस पॉलिसीज पाहिजेत. या गोष्टी करून काही होणार नाही. आपत्ती येते त्यावेळेला हा देश एकजूटच राहायला पाहिजे. तो एकजूट राहणारा देश टाळ्या वाजवून, दिवे लावून, दिवे बंद करून एकजूट नाही होत. ते जग हसतं तुमच्यावर. आता मागच्या वर्षी 23 जूनला हे ज्यावेळेला व्हाईट हाऊसमध्ये बोलावलं होतं, तेव्हा अमेरिकेतल्या 75 सिनेटर्सनी मला बोलावलं होतं व्हाईट हाऊसच्या बाहेर भाषण करायला विरोधात यांच्या. आणि मी तिकडे गेलो तर त्यांनी एअरपोर्टवरतीच विचारलं, इमिग्रेशनच्या इथं विचारतात ना आपल्याला, की वॅक्सिनेशन झालंय का? म्हटलं हो झालंय. म्हणजे सर्टिफिकेट दाखवा. मी सर्टिफिकेट दाखवलं तर म्हणे हाय तुमचं सर्टिफिकेट नाहीये. म्हटलं हो माझं पासपोर्टवरचं नाव बघा, हे सर्टिफिकेट बघा. नाही फोटो वेगळाच आहे म्हणे, भलताच फोटो आहे. तर म्हटलं देशच भलत्याच माणसाच्या हातात आहे. माझ्या देशातल्या तृतीय पंथीयाच्या सर्टिफिकेटवरती पण हाच फोटो आहे. म्हटलं आता काय करू? मग तिला हसू यायला लागलं, इमिग्रेशन ऑफिसर जी होती ती. आर यू किडिंग? म्हटलं नो, आय एम एक्स्ट्रीमली सिरियस. मग झालं, इमिग्रेट करून दिलं. आणि गोदी मीडिया हा जो नवीन प्रकार जन्माला आलेला आहे, तिथं व्हाईट हाऊसच्या समोर प्रोटेस्ट चालू असताना ती आजतकची पोरगी आली धावत, बघितलं का मोदीजींनी बायडेनच्या बायकोला हिरा दिला म्हणे. स्वतःच्या बायकोला जिरा पण नाही दिला. तो हिरा सुद्धा माझ्याच टॅक्सच्या पैशातून दिला. हे गोदी मीडियाचं स्वरूप आहे. होतंय काय? तुम्ही प्रसिद्धी कशाला देताय? माध्यमाचं कर्तव्य आहे सत्य सांगणं आणि सैतानाला शर्मिंदा करणं. टेल द ट्रूथ. हे होतच नाहीये ना. हे आत्ता उद्या मी त्याच्यावरती पण करणारच आहे. काल मला ते अमेरिकेहून सगळे डिटेल्स आले. हे जे झालं, हे काय झालंय माहितीये? आत्ताची 1 दिवसाची व्हिजिट, 100 F-35 विमानं विकत घेणार. $182 मिलियन एक. 100 ड्रोन्स विकत घेणार. $112 मिलियन एक. जे ड्रोन इंग्लंडनी 12 मिलियनला घेतलं, ते आपण 112 मिलियनला घेणार. हे $20 बिलियन खर्च कशासाठी? ते $250 मिलियन एक केस झालेली आहे न्यूयॉर्कमध्ये अदानीवर. त्याच्यात सेटलमेंट करा म्हणून आम्ही $20 बिलियन खर्च करू. अरे काय, तुझ्या देशातल्या शाळा बंद पाडताय तुम्ही. यासाठी महात्मा फुले आणि सावित्रीमाईंनी सगळा संघर्ष केला की इथलं शिक्षण बंद व्हावं. अरे हजारो कोटी रुपये असे, लाखो कोटी रुपये असे उधळले जावे. हे खरोखर गंभीर होण्याची गरज आहे. प्रत्येकाने गंभीर होण्याची गरज आहे. कारण हे माझी पिढी बोलेल, आम्हाला कुठेतरी मारून टाकतील, संपून जाईल विषय. तुम्हाला जगायचंय नंतर. पुढं काय? या निर्बुद्ध झुंडींच्या मागे जायचंय का, धावायचंय का? आज केवढाच वेश केला जातोय. खरोखर इतकं वाईट वाटावी अशी परिस्थिती आहे. ते मंत्र्याचं पोरग, तुकाराम महाराजांचा वंशज 32 लाख रुपयाचं कर्ज झालं म्हणून आत्महत्या करतो. आत्ता 8 दिवसापूर्वीची घटना. आणि मंत्र्याचं पोरग बापाशी भांडण झालं तर 68 लाख रुपयाचं चार्टर्ड विमान घेऊन थायलंडलाच जातं. कुठेतरी या गोष्टी मला असं वाटतं की आपण, आणि विशेषतः आता नवीन जनरेशनने खूप गांभीर्याने घ्या. जितक्यांना समजावून सांगता येईल, जितक्यांना रॅशनल करता येईल, आणि सतत हाच डोक्यात ठेवायचं की हे वाचलं यात मला कळलं काय, हे वाचलं यात कळलं काय. आपोआप रॅशनॅलिटी येईल. माझ्या आजोबांनी गोष्टीचं पुस्तक वाचल्यानंतर मला विचारलं होतं तुला कळलं काय? तुम्ही म्हटलं काय, मला नाही माहिती. तर त्यांनी इकडे ये म्हणे, असं जवळ बोलावलं, फाडकन मारली. विचार कर म्हणे काय कळलं. तेव्हापासून सवय लागली.
की मार खायला लागेल. काय कळलं हे सांगता नाही आलं तर मार खायला लागेल. आणि हे लक्षच ठेवा, यात काही नाही. तेच मला म्हणायचंय. जनरल वैद्यांचा खून झाला त्याला मी आय विटनेस होतो पुण्यात योगायोगाने 10 ऑगस्ट 86 ला. लहान म्हणजे एकदम फर्स्ट इयरला पुण्यात शिकायला गेलो होतो. आणि ते आले मला म्हणे की भीती वाटते का? म्हटलं हो, आयुष्यात पहिल्यांदा खून बघितला होता, नंतरही नाही पाहिला म्हणजे. पण नाही काही घाबरायचं नाही म्हणे. हल्ला करायचा तो इंद्रावर, भीक मागायची तो कुबेराकडे. म्हटलं म्हणजे तेही मला कळत नव्हतं. म्हटलं म्हणजे छाडमाड उद्योग नाही करायचे म्हणे. हारला तरी लोक म्हटले पाहिजे इंद्राकडून हारला, आणि हात पसरला तरी लोक म्हटले पाहिजे कुबेराकडे हात पसरले. त्याच्या खालती नाही केलं काही. इतकं पराकोटीचं लिमिट ठेवा. सर्वोच्च महत्वाकांक्षा जी असेल तीच ठेवायची, छाडमाड नाही ठेवायची. आणि त्यासाठी करायचं. आणखीन काय म्हणजे मी सांगू शकेन? तुम्हालाच काय वाटत असेल, विचारायचं असेल तर बोला, म्हणजे जर वेळेची परवानगी असेल. मी मुद्दाम असं बोललो कारण मला ते असं भाषणासारखं नको होतं, गप्पा मारल्यासारखं असायला हवं होतं. नाटक घेऊन मग विचारू का? आधी विचार जोपर्यंत मुलांना आधी नाटक आणि मग प्रश्न, का आधी प्रश्न आणि मग नाटक? आपण नंतरच विचारू शकतो, पण आता जर काही प्रश्न असतील तर विचारा. कारण आता तुम्ही सगळ्यांनी जसं आता वाचल्यानंतरही पाहावं तसं काय कळलं आहे याचा आपणही म्हणजे ऐकल्यानंतर तो विचार आपल्याला करायलाच पाहिजे. आणि विचारच तुमच्या पिढीला, तर जसं सकाळीच मी सांगितलं की आमची पिढी तर आता संपत आलेली आहे, तुम्हाला अख्खं आयुष्य जायचं, आणि जर असं चालू राहिलं तर तुम्ही आणि तुमच्या मुलांपुढे काय वाढवून ठेवलंय याचा विचार करा आणि पावलं उचला, शहाणं करा एकेकाला. हे